शांती. आज आहे 24/8/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांनी तुम्हाला संगमावर ज्या आठवणी करून दिलेल्या आहेत त्याचे चिंतन करा तर सदैव हर्षित राहाल. प्रश्न आहे, नेहमी हलके राहण्यासाठी कोणती युक्ती आहे? कोणते साधन अंगीकारले तर आनंदामध्ये राहू शकाल? उत्तर आहे, नेहमी हलके राहण्यासाठी या जन्मामध्ये जी जी पापे झाली आहेत ती सर्व अविनाशी सर्जन समोर ठेवा. बाकी जन्म जन्मांतरीची पापे जी डोक्यावर आहेत त्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. आठवणीनेच पापे भस्म होतील, तेव्हाच आनंदी राहाल. बाबांच्या आठवणीने आत्मा सतोप्रधान बनेल. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, ड्रामाच्या आदी मध्य अंताला चांगल्या प्रकारे समजून घेऊन लक्षात ठेवून इतरांनाही आठवण करून द्यायची आहे. ज्ञान अंजन देऊन अज्ञानरूपी अंधाराला दूर करायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, ब्रह्मा बाबांप्रमाणे कुर्बान जाण्यामध्ये पूर्णतः फॉलो करायचे आहे. शरीरासहित सर्व खलास होणार आहे, म्हणून त्या आधीच जिवंतपणीच मरायचे आहे, जेणेकरून अंतसमयी कशाचीही आठवण येऊ नये. आजचे वरदान आहे, विशेषतांच्या संस्कारांना नॅचरल नेचर बनवून साधारणतेला समाप्त करणारे मर्जीवा भव. स्पष्टीकरण आहे, जी नेचर असते अर्थात जो स्वभाव असतो तो आपणच आपले काम करतो. विचार करावा, बनवावे अथवा करावे लागत नाही, परंतु आपणच होते. अशा मर्जीवा जन्मधारी ब्राह्मणांची नेचरच आहे विशेष आत्म्याच्या विशेषतेवाली. हे विशेषतेवाले संस्कार नॅचरल नेचर बनावेत आणि प्रत्येकाच्या अंतःकरणापासून निघावे की माझी ही नेचर आहे. साधारणता ही भूतकाळातील नेचर आहे, आताची नाही, कारण नवीन जन्म घेतला आहे. तर नवीन जन्माची नेचर विशेषतावाली आहे, साधारणतावाली नाही. स्लोगन आहे, रॉयल ते आहेत जे सदैव ज्ञान रत्नांसोबत खेळतात, दगडांसोबत नाही. ओम शांती.